महाराष्ट्रातील कर्मचारी चळवळीतील माझ्यासाठी दैवत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार. सध्या आपण कर्मचाऱ्यांच्या शोध पेन्शनच्या जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा या अंतर्गत मागील काही कालावधीपासून केंद्र सरकारने लागू केलेली यूपीएस आणि राज्य सरकार लागू करू पाहत असलेले आरएनपीएस या दोन योजनांविषयी माहिती घेत आहोत. त्याच दरम्यान आपल्याला माहिती आहे की काही विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून 20 सप्टेंबर 2024च्या आरएनपीएस योजनेच्या विकल्प देण्याविषयी पत्रव्यवहार सुरू झाला आणि तात्काळ मागील 16 मार्च रोजी एकूण राज्याची सर्व परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार एक व्हिडिओ बनवला आणि कोणता झेंडा घेऊ हाती हे शासनास विचारण्याविषयीची बाब आपण व्हिडिओद्वारे केली. त्याच व्हिडिओमध्ये आपण संघटनांना आवाहन केलं होतं की आपण आजपर्यंत जर 20 सप्टेंबर 24 नुसार आरएनपीएस योजनेची कार्यपद्धती, सविस्तर अटी, शर्ती, नियम जर राज्य शासनाने अद्याप दिल्या नसतील तर आता पुढील 15 दिवसामध्ये कर्मचारी एनपीएस ठेवायची, यूपीएस घ्यायची का आरएनपीएस घ्यायची, आणि याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये मागील 20 वर्षाचा अनागोंदी डीसीपीएस आणि एनपीएसची पाहिली तर खरंच कर्मचारी हा या आरएनपीएस किंवा यूपीएस या योजनेमध्ये विकल्प देण्याविषयी सक्षम आहे का, तो देऊ शकतो का, याविषयीच्या बाबीविषयी आपण चर्चा केली. आणि त्याच वेळी आपण संघटनांना विनंती केली होती की किमान आता तरी पत्रव्यवहार करा. 20 सप्टेंबर 24 पासून 16 मार्च 24 पर्यंत कोणत्याही संघटनेने राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या आरएनपीएस आणि यूपीएस योजनेविषयी कसल्याही प्रकारचा पाठपुरावा केल्याचं त्या पद्धतीने दिसून येत नाही. आता कसल्याही प्रकारे कसा ते पुढे आपण पाहणारच आहोत. कोणता होणं अपेक्षित होतं तेही पुढे पाहणार आहोत. पण चांगली बाब ही झाली की आपण 16 मार्चला बनवलेल्या व्हिडिओला प्रतिसाद देत जवळजवळ सर्वच संघटनांनी कर्मचारी हितासाठी पुढील 15 दिवसामध्ये कर्मचारी विकल्प देण्याविषयी निर्णय तात्काळ घेऊ शकत नाही, या कारणास्तव आपण आरएनपीएस योजनेचा विकल्प देण्याविषयीची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. आपल्या सर्वांना कल्पना आहे, या आठवड्यामध्ये 2 व्हिडिओ बनवलेत ज्यामध्ये आपण तुलना पाहत होतो. त्यामध्ये देखील आणि 16 मार्चच्या व्हिडिओमध्ये देखील हे म्हटलं होतं आपण की 31 मार्च 2025 ही विकल्प देण्यासाठी काय अंतिम तारीख असू शकत नाही. कारण 15 वर्षाच्या चळवळीचा मला अनुभव आहे, शासन प्रशासन याचा पाठपुरावा मला माहिती आहे. त्यामुळं अशा आदांतरी पद्धतीने कर्मचारी विकल्प देऊ शकत नाही, लोकशाही पद्धतीमध्ये ते मान्य होऊ शकत नाही. म्हणून मी वाक्य नेहमी वापरत होतो की 31 मार्च 2025 ही आरएनपीएस किंवा यूपीएस ची विकल्प देण्यासाठी ब्रह्मदेवाने लिखित दिलेली दिनांक नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. 16 मार्चलाच आपण सांगितलं होतं ते कोणत्याही कर्मचाऱ्याने महाराष्ट्रात विकल्प देण्याची घाई करू नये. जर द्यायची असेल तर शेवटच्या आठवड्यामध्ये काय करायचं ते पाहू. परंतु मागील आठवड्यातला आणि आपलाही जे काही इनपुट होते त्यानुसार विकल्पाला मुदतवाढ होणार होती. ती विकल्पाची मुदतवाढ आज 28 मार्च रोजी शासनाने 1 वर्षाने वाढवली आहे. म्हणजे आता आरएनपीएस किंवा यूपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्याला, विशेषतः आरएनपीएस योजनेचा विकल्प द्यायचा असेल तर महाराष्ट्रातील कर्मचारी आता 31 मार्च 2026 पर्यंत देऊ शकतो, याविषयीची मुदतवाढ शासनाने दिली. यासाठी कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचारी संघटनांनी जो काय पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. परंतु आता खरंच या विकल्पाला मुदतवाढ मिळाली आहे. मग जर विकल्पाला मुदतवाढ मिळाली असेल तर ही खरंच योग्य आहे का? आता तुम्ही म्हणता, तुम्हीच म्हणत होते विकल्पाला मुदतवाढ देणं गरजेचं आहे, आता तुम्हीच म्हणता ही योग्य आहे का? तर खरंच कर्मचाऱ्यांनो, या सर्व बाबीचा थोडा शांत डोक्याने विचार करणं गरजेचं. माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. मागील काही कालावधीसाठी मी शांत राहून ह्या सगळ्या गोष्टी पाहत होतो. शांत राहण्यामागे अनेक बाबी आहेत. वेळ आली तर त्या परिस्थितीनुसार त्या बाबी बाहेर येतील, आपल्या समोर आणाव्या लागतील. परंतु या शांत राहण्याने मनाला कुठतरी माझं स्वतःचं शांत राहणं, हे जाणते असून शांत राहणं हे कुठेतरी अन्यायी ठरणार आहे. म्हणून माझ्यासारख्याला झोप येत नव्हती, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच सुरू केलेला आहे.
तर माझी आपणास हात जोडून विनंती आहे, कोणताही माझा व्हिडिओ असेल तर एक तर तो संपूर्ण पहा. दुसरी गोष्ट, अगोदर जर मी एखाद्या व्हिडिओ विषयीची आपणास आठवण करून दिली असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी काय बोललेलो आहे त्या संकल्पनेला धरून माझ्या पुढच्या बाबी असतील. त्यामुळे कृपया निवांत माझा व्हिडिओ पाहण्याचा आपण प्रयत्न करा, तरच आपल्याला गोष्टी लक्षात येतील. आता आपला जो विषय आहे की खरंच विकल्पाची मुदतवाढ तब्बल 1 वर्षांनी माझ्यासारख्याला अपेक्षित नव्हतं. माझ्यासारख्याला अपेक्षित होतं 3 ते 4 महिन्याचं. म्हणून आपल्यासमोर कशा पद्धतीने बाबी घेऊन याव्यात यासाठी मी देखील घाई करत होतो. मला आपला जो विषय आपण सुरू केलाय शोध पेन्शनचा, मीही एक कर्मचारी आहे, मला देखील माझ्या पेन्शनचा विशेषतः जो हक्क म्हणून माझा जुनी पेन्शन आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि तो शोध घेत असताना महाराष्ट्राला देखील त्यांचे पेन्शन दाखवून देण्याचा माझा प्रयत्न असणार. म्हणून शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा हा जो काही मी आता यापुढे व्हिडिओचा प्रपंच सुरू केलेला आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठीच कृपया माझ्या या चॅनलला येत चला. तर आता विषयावर येऊया. विषय असा आहे की खरंच 1 वर्षाची मुदतवाढ देणं हे महाराष्ट्रासाठी योग्य आहे का? तर जुनी पेन्शन चळवळीचा जो लढा आहे, जो की भरकटला गेला आहे, मागील 15-20 दिवसात आपण पाहत असताना जे कोणी तज्ज्ञ आहेत, जे कोणी जुनी पेन्शन चळवळीसाठी लढा देत आहेत, त्या सर्वांकडे मी शांत नजरेने पाहत होतो. सगळे जाणते माणसं एकच म्हणत होते, आता कोणता तरी एक विकल्प द्या. या गोष्टीला माझं मन मान्य करत नाही. जुनी पेन्शन चळवळीचा हा लढाच नाही हे माझ्यासारख्याचं मत आहे. तो कसा काय, आता आपल्याला 1 वर्षाची मुदत आहे, इतका कालावधी लागू देणार नाही. अवघ्या काही दिवसामध्ये तो आपल्यासमोर मांडणार आहे. परंतु तो आपल्याला पोहोचवण्यासाठी, आपल्यापर्यंत तो येण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती अगोदरच करतो. आता आपल्याला पाहायचंय की ही मुदतवाढ महाराष्ट्रामध्ये देणं योग्य आहे का? एक कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्याच्या जुनी पेन्शन योजना किंवा डीसीपीएस एनपीएस योजनेतील एक घटक म्हणून माझ्यासारख्याचं मत आहे, 1 वर्षाची मुदतवाढ देणं ही सरळ सरळ या योजनेतून तात्काळ ज्यांना लाभ मिळायचा आहे त्यांच्यावर अन्यायकारक ठरणार आहे. अन्यायकारक कशी ठरणार आहे? आज रोजी महाराष्ट्रामध्ये सर्व डिपार्टमेंटचा जरी विचार केला तरी जवळजवळ हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. आज रोजी त्यांना त्यांच्या कथाकथित डीसीपीएस आणि आधांतरी एनपीएस या दोन्ही योजनेतून 1100, 1200, 1500, 1700, 1800च्या वर ॲन्युटी मिळत नाही. काही कर्मचारी असे आहेत, काही म्हणण्यापेक्षा बहुतांश मेजॉरिटी प्रमाणात निवृत्त झालेले कर्मचारी असे आहेत की त्यांना ज्या दिवशी निवृत्त झालेत त्या दिवशी कर्मचारी आणि त्यांचा संबंध संपलेला आहे. मग असे कर्मचारी. दुसरी गोष्ट, जे एनपीएसच्या ॲन्युटी मधून सर्वात कमी, एक उदाहरण इतकं उत्तम आहे, माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. मागील 8-9 वर्षामध्ये ते आपण हळूहळू जसे कर्मचारी आपल्याशी संपर्क करतात तसे आपण ते गोळा केलेले आहेत. वेदना होते. एका कर्मचाऱ्याचा असा फोन जर आला ना, रात्र झोप येत नाही. कारण का? केवळ या सगळ्या गोष्टीचा हक्क, कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन हा हक्क आहे, महाराष्ट्र शासनाने तो लपवलाय. हा लपवलेला, त्याच्यावर फुंकर मारून या कर्मचाऱ्यांच्या जे सेवानिवृत्त झालेत, जे डीसीपीएस मध्ये भरडले गेलेत, जे सध्या एनपीएस मध्ये तात्काळ निवृत्त होणार आहेत आणि जे सध्या एनपीएस मध्ये महाराष्ट्राचे आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनाची, त्यांच्या जुनी पेन्शनची पहाट करण्याचं स्वप्न पाहण्यासाठीच मी रात्र जागण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून असे जे कर्मचारी आहेत, जे सेवानिवृत्त झालेले आहेत, या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही मुदतवाढ अन्यायी ठरणार आहे. अन्यायी कशी ठरणार आहे? पहिली गोष्ट, महाराष्ट्र शासनाने 20 सप्टेंबर 24च्या GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा सध्या कार्यरत असलेले कर्मचारी, मग ते राज्य शासकीय असतील किंवा स्वायत्त संस्थांचे असतील, यांच्या यूपीएस, आरएनपीएस या योजनांची सर्व प्रक्रिया केल्यानंतर आम्ही सेवानिवृत्त झालेल्या 28 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे विकल्प घेऊ.
खरं पाहता या कर्मचाऱ्यांचे सर्वात अगोदर विकल्प घेणं गरजेचं आहे, कारण आज रोजी खरा न्याय जर त्यांना मिळायचा असेल, खरा न्याय जर या योजनातून मिळवायचा असेल तर तो त्यांना मिळणार आहे. जे आज सध्या एनपीएस मध्ये आहे, ज्यांची 10-15 वर्ष सेवा राहिलेली आहे, त्यांचा हा विकल्प घेतला काय नाही घेतला काय काहीही फरक पडत नाही. परंतु जे कर्मचारी आज सेवानिवृत्त झालेले आहेत, जे डीसीपीएसचे भरडले गेलेले आहेत, त्या कर्मचाऱ्यांचा विकल्प घेऊन त्यांना पेन्शनचा न्याय देणं गरजेचं आहे. म्हणून यांच्यासाठी हे विकल्पाची 1 वर्ष मुदतवाढ आणि त्यानंतर सरकारने त्यांचा विचार करणे हे चुकीचं ठरतंय. म्हणून मायबाप सरकारला नम्र विनंती आहे, असे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांचा विकल्प तात्काळ घ्या. आता विकल्प त्यांचा जर तात्काळ घ्यायचं म्हणलं तर त्यांच्या बाबतीत अनेक बाबी आहेत. त्या बाबी अगोदर व्यवस्थित पहा. माझ्यासारख्याच आजही स्पष्ट म्हणणं, याच्या अगोदर 2016-17 पासून मी म्हणतोय, 16 मार्च आपल्या व्हिडिओतही म्हटलंय आणि आजही पुन्हा म्हणतो, मायबाप सरकार आम्ही आपले कर्मचारी आहोत. राज्यातील सर्व महिला माता भगिनी आणि पुरुषांना आपण लाडकी बहीण आणि लाडकी भाऊ म्हणून संबोधत आहात. अहो, आम्ही तर आपले कर्मचारी आहोत, आमच्यासाठी आपण मायबाप आहात. म्हणून एक आई आणि वडील या दृष्टीने आमच्याकडे पहा. आणि नम्र विनंती ही आहे की मागील 20 वर्षे भले तुम्ही यूपीएस आरएनपीएस लागू करा, एनपीएस लागू करा किंवा आणखी काय योजना आणायची ती आणा, सगळ्या योजना ज्या दिवसापासून आणतात त्या दिवसापासून लागू करा. परंतु मागील 20 वर्ष माझा कर्मचारी होय, सर्व डिपार्टमेंटचा शिक्षण क्रम सांगतोय, शिक्षण, उच्च शिक्षण, नगर विकास, त्यानंतर आरोग्य, जलसंपदा, या सर्व डिपार्टमेंट, फक्त राज्य शासकीय आणि गृह खात्याचे कर्मचारी सोडून या बाकी सर्व डिपार्टमेंटचा खरंच आपल्याला कर्मचाऱ्यांच्या भविष्याची काळजी असेल आणि खरंच न्याय म्हणून आपल्याकडे जर कर्मचाऱ्यांकडे पाहायचं असेल तर या कर्मचाऱ्यांना 20 वर्षासाठी लागू असलेल्या डीसीपीएस योजनेची श्वेतपत्रिका काढा. मायबाप सरकार नम्र आवाहन आहे, कारण ही श्वेतपत्रिका आपल्याला दाखवून घेईल जी काय पट्टी आपण नेमलेल्या समित्यांनी डोळ्यावर बांधलेली आहे, ती पट्टी जर खरंच काढायची असेल तर श्वेतपत्रिका काढा. आणि जर आपण श्वेतपत्रिका काढणार नसाल तर नम्र आवाहन आहे कर्मचाऱ्यांना की ही श्वेतपत्रिका पुढील कालावधीमध्ये अवघ्या काही दिवसात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या समोर मांडण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कृपया ते पाहत राहा. आता हे जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले यांच्या बाबतीत न्याय द्यायचा असेल तर संघटनांनो, श्रेय कोणीही घ्या, माझ्यासारख्याला श्रेयाचं पदाचं कशाचंही पडलेलं नाही. मला एकच कळतो, न्याय. मला एकच सेन्स कळतोय, आजही आहे. जसं मी ब्रह्मदेवाने दिलेली ही विकल्पाची 31 मार्च 25 ही तारीख नाही हे स्पष्ट बोलत होतो, त्याच पद्धतीने बोलतो, त्याच सेन्सने बोलतो. 15 वर्ष चळवळीत घातलेत, न्याय या भावनेतून मीही जीवन जगतो. कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात जुनी पेन्शन दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शासनाला पर्याय नाही. भलं केंद्र सरकार काहीही देऊ, इतर राज्य सरकार काही देवो अथवा नाही देवो, कोणतीही योजना लावो, पण महाराष्ट्रात मागील 20 वर्षात जो कर्मचारी नियुक्त झालेला आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाला जुनी पेन्शन द्यावीच लागणार आहे. आणि ती कशी हे यापुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या समोर मांडण्याचा शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांचा हक्काचा मध्ये नक्की करेल. आता विषय येतो, श्रेय कोणी घ्या, कोणीही लढा, मुद्दा देण्याचं काम आम्ही करतोय, दिशा देण्याचं काम आम्ही करतोय. आपल्याला जुनी पेन्शनच्या मार्गावरून जे भरकटले आहात त्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही करतोय. कृपया इकडे लक्ष द्या. आज महाराष्ट्र शासन असेल, डबल इंजिनच्या हिशोबाने केंद्र सरकार जे निर्णय घेत आहे त्याच पद्धतीने जर महाराष्ट्र सरकार निर्णय घेत असेल तर हे या बाबतीत आरएनपीएस, यूपीएस, एनपीएस, डीसीपीएस आणि जुनी पेन्शन बाबतीत पूर्णतः चुकतंय कसं पहा. महाराष्ट्र शासनाने आता काय केलंय, जी केंद्र सरकारने स्वतःच्या यूपीएस योजनेमध्ये आरेख सेवेची व्याख्या केलेली आहे. काय आरेख सेवेची व्याख्या आहे? सेवा शर्ती नियम सोडून दिले. निवृत्ती वेतनासाठी आता मुळात हे निवृत्ती वेतन केंद्र सरकार देत नाही, पेन्शनच्या फीचं पे आउट केलंय. कर्मचाऱ्याने आयुष्यभर स्वतःच्या जीवितासाठी आवश्यक असलेल्या वेतनातून 10% कपात पे फॉर पे आउट साठी करायचंय, ऍश्युअर्ड पे आउट साठी करायचंय. आणि नंतर
गेट आउट व्हायचंय. पे फॉर पे आउट, गेट आउट या पद्धतीची जी काही केंद्र सरकारने योजना आणलेली आहे, या योजनेमध्ये आरएक्स सेवेची व्याख्या काय केली? केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या कालावधीची कपात कर्मचाऱ्याची झालेली आहे त्याच कालावधीची आरएक्स सेवा गणण्यात येईल. महाराष्ट्र सरकार देखील त्या दृष्टीने चाललंय. महाराष्ट्र सरकारने सुद्धा 20 सप्टेंबरच्या GR मध्ये काय म्हटलंय? ज्या कालावधीची कर्मचाऱ्याची कपात झाली असेल त्या कालावधीची त्याची आरएक्स सेवा गणली जाईल. नसता ज्या कालावधीची कपात झालेली नाही त्या कालावधीची कर्मचाऱ्याने स्वतःचं अंशदान व्याजासह भरावं, मग आम्ही त्यांना या RNPS मध्ये न्याय देऊ. चुकीचं आहे. महाराष्ट्र सरकार, मायबाप सरकार, गांभीर्याने विचार करा. हाच नियम ज्या समिती आपण नेमल्यात त्या समितीचे सदस्य आणि अध्यक्ष यांना जर ह्या बाबी लागू करायच्या असतील तर त्यांना त्या मान्य आहेत का? हा माझा प्रश्न आहे. केंद्र सरकारची कदाचित आरएक्स सेवेची व्याख्या बरोबर असेल, कारण माझ्यासारख्याला सरळ करतंय. केंद्रातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचा जवळजवळ जुनी पेन्शनचा लढा आटोपलेला आहे. होय, उघड्या डोळ्याने पहा, मेंदू उघडा ठेवा. कर्मचाऱ्यांनो, केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शनचा लढा संपलेला आहे. आता त्या कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळवायचा असेल तर त्यांना NPS मधून जुन्या पेन्शनचे जे जे काही लाभ असतील ते मिळवता येतील, समपातळीत जाता येईल, हे माझ्यासारख्याला वाटतं. ते कसं काय वाटलं तर सविस्तर व्हिडिओ बनतो. परंतु महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती नाही. 2017-18 मध्ये नव्हती, त्याही वेळेस आम्ही जगजाहीर सांगत होतो. 2019-20 मध्येही नव्हती, 20-21 मध्ये तर नव्हती, हेही जगजाहीर सगळ्यांना माहिती आहे. कोरोना काळात सुद्धा जीव उदार करून, जीवावर अनेक संकट घेऊन सुद्धा, संकट आहेत, वेळ येईन तेव्हा सांगेल, असे संकट घेऊन सुद्धा कर्मचाऱ्यांना जागृत करून कर्मचाऱ्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी रात्रीचा दिवस करून पाठपुरावा केलेला आहे. परंतु तोही लढा फसवला गेला. काय असेल ते असेल. आता तरी लक्षात घ्या संघटनांनो, महाराष्ट्रामध्ये आजपासून एकच मागणी करा, कारण ही मागणी आपल्या कोणत्याही निवेदनात कधीही दिसलेली नाही. आज नव्हे, 20 सप्टेंबरला GR आलाय, आजपर्यंत करायला पाहिजे होती. म्हणून आज जगजाहीर सांगतो, कोणीही करा, कोणीही लढा, परंतु हे होणं गरजेचं आहे. मला लढा एका मार्गावर आणणं माझ्यासारख्याला योग्य वाटतंय. म्हणून एकच मागणी करा, महाराष्ट्रामध्ये आरएक्स सेवेची व्याख्या ही कर्मचाऱ्याच्या नियुक्ती दिनांकापासून धरा, तरच महाराष्ट्रामध्ये कर्मचारी UPS आणि RNPS चा घटक होऊ शकतो. नसता दुसऱ्याची चुकी कर्मचाऱ्यावर थोपू नका. DCPS योजनेची कार्यपद्धतीचे सर्व GR पहा, त्यामध्ये जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यावर कोणतीही जबाबदारी येत नाही. खूप गांभीर्यपूर्वक बोलतोय मी, जबाबदारपूर्वक बोलतोय. केंद्र सरकारने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना 2004 पासून 2008 पर्यंत DCPS योजना योग्य पद्धतीने लागू केली. बोले तैसे चाले या पद्धतीने केली. 2008 ला 1 मार्च 2008 पासून स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे सर्व पैसे NADL मार्फत, LIC, UTI, SBI मार्फत गुंतवणूक केले. म्हणून आजपर्यंत त्यांचे NPS खातं सर्व सुरळीत आहे. म्हणून केंद्र सरकार आरएक्स सेवा ही कदाचित, कारण केंद्र सरकारला माहिती आम्ही सर्व बाबी व्यवस्थित केल्या, पहिल्या दिनांकापासून कर्मचाऱ्याला आम्ही योजना लागू केलेली आहे, म्हणून त्यातून ते लाभ देऊ शकतात. म्हणून आरएक्स सेवा ते तशी ठेवू शकतात. महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. फक्त वित्त विभागाचा जर विचार करायचा म्हटलं तर 31 ऑक्टोबर 2005 ला घोषणा केली DCPSची. 7/7/2007 ला कार्यपद्धती निर्गमित केली. कार्यपद्धती निर्गमित करताना काय म्हटलं? प्रत्येक विभागाने स्वतःचे शासन निर्णय कार्यपद्धतीचे निर्गमित करावे. हे योग्य होतं, आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेनुसार बरोबर होतं. त्या प्रत्येक कार्यपद्धती GR निर्गमित व्हायला 2.5, 3, 3.5, 4 आज रोजी तर काही डिपार्टमेंटचे कार्यपद्धती GR DCPSचेच नाहीत, चालल्या बाता आपण RNPS आणि UPSच्या करायला. आता केंद्र सरकारचा स्वतःचा कर्मचारी जर त्यांनी 1 मार्च 2008 लाच NPS मध्ये पाठवला असेल तर त्यांची आरएक्स सेवा ही कदाचित कपात झालेल्या कालावधीनुसार योग्य ठरते.
महाराष्ट्रात तसं नाहीये. पुन्हा सांगतो, महाराष्ट्रामध्ये एनपीएस योजनाच प्रत्यक्षात लागू झाली, कारण करारच पीएफआरडी आणि एनएडीएल सोबत झालेला आहे 2014 मध्ये. तर 27 ऑगस्ट 2014 ला एनपीएस योजनेचा लागू करण्याचा जी आर निघाला, तोही एकदा रद्द झाला, पुन्हा 15 दिवसांनी निघाला. त्याची कार्यपद्धती आली 6 एप्रिल 2015 ला, म्हणजे 31 ऑक्टोबर 2005 ते 6 एप्रिल 2015, जवळजवळ 9.5 वर्ष उशीर आपण एनपीएस योजनेचे घटक झालात. राज्य शासकीय कर्मचारी 16-17 ला पाठवले, 2च डिपार्टमेंटचं सांगतो. ग्रामविकास विभागचे कर्मचारी आपण 18 ला पाठवले, त्यांच्याही डीसीपीएस योजनेमध्ये अनियमितता आहे, त्यांचेही कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी तर आपण 2021-22 आणि आमच्यासारखा कर्मचारी अद्यापही नाही आपण एनपीएस मध्ये पाठवू शकलात. मग अशी जर परिस्थिती असेल तर कोणती आरक्षण सेवा आपण कपातीची धरता? पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय, एक उत्तम उदाहरण आपल्या समोर मांडतोय की ज्याच्या त्या कर्मचाऱ्याची काय चूक आहे. शासन, आपलं प्रशासन कसं कसं चुकत गेलेलं आहे. आपल्याच प्रशासनाला जर आपली योजना समजली नसेल तर कर्मचाऱ्याचं जीवन का होरपळताय, का भरडताय, आज कर्मचारी उपासमारीने जीवन जगतोय, याचं उदाहरण घेऊन येतोय. अगोदर ही श्वेतपत्रिका काढा. म्हणून संघटनांनो हात जोडून विनंती आहे, आपण आरक्षण सेवेची व्याख्या बदल करण्याविषयीची कार्यवाही आणि मागणी तात्काळ करावी. ही आरक्षण सेवा महाराष्ट्रात न्याय देऊ शकत नाही, ती न्यायिक नाही, ती टिकणारी नाही. हे आपल्याला जर कळतही नसेल तर उदाहरणं घेऊन आपल्या समोर मांडणार आहे. कृपया संघटनांनी अगोदर हे काम करा. कर्मचाऱ्यांनी काय करा? शांत राहा. विकल्पाला 1 वर्ष मुदतवाढ दिली. जे कर्मचारी 1 वर्षाच्या आत निवृत्त होणार आहेत त्यांच्या बाबतीतही मला कळतंय. म्हणूनच मी म्हणतोय, अगोदर शासनाने 20 वर्षाच्या डीसीपीएस एनपीएस योजनेची श्वेतपत्रिका काढा. त्यानंतर कर्मचाऱ्याची आरक्षण सेवा कोणती ठरवायची ते ठरवा. मग कर्मचाऱ्याला कोणती निवृत्ती वेतन योजना लागू करायची ते पहा. भलं आपण 1 वर्षाची विकल्प द्यायला मुदत दिली, एक वर्षाची दिली, एवढं काय, अजून कितीही कालावधीची दिली तरी आपलं कोणतंही नुकसान होणार नाही, पण कर्मचाऱ्याचं मात्र नुकसान होत आहे. नुकसान आपलं का होणार नाही म्हणून सांगतो, स्पष्ट करतो. आज जे कर्मचारी एनपीएस योजनेमध्ये आहेत ते जरी आरएनपीएस मध्ये गेले, यूपीएस मध्ये गेले, तर त्यांची 10% कपात आपल्याला करायची आहे. एनपीएस योजनेत असलेल्यांची ती होते. त्यामुळे कर्मचाऱ्याकडून आपल्याला जे घ्यायचंय ते आजही घेतलं काय, उद्याही घेतलं काय, अजून 10 वर्षांनी घेतलं काय, त्यात काही बदल होणार नाही. परंतु आपण आपली आरएनपीएस योजना जशी केंद्र सरकारने बेंचमार्क कॉर्पस नंतर आणला, स्वेच्छानिवृत्तीबाबत निवृत्तीच्या वेळेस आम्ही त्यांना निवृत्ती वेतन देऊ म्हटले, या बाबी जसे आणल्या तसे आपण काय करणार आहात याची एकदा कार्यपद्धती आणा, म्हणजे आपल्यावर देखील बोलता येईल. परंतु आरक्षण सेवेची व्याख्या मात्र आपल्याला बदलावी लागेल, त्याकडे आपलं काम करा. आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने आरएनपीएस योजनेचा जर विकल्प द्यायची संधी द्यायची असेल तर आता 1 वर्षाच्या आत 1 वर्षाने का घेता? जर या कर्मचाऱ्यांना आपल्याला खरंच न्याय द्यायचा असेल आणि आरएनपीएस योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्याचे 10% जर आपल्याला कापून घ्यायचे असतील तर कर्मचारी निवृत्त होईल त्याच्या अगोदर 6 महिने त्याला विकल्प द्यायची संधी द्या. फरक काय पडणार आहे? त्याने आज विकल्प दिल्याने मात्र फरक पडणार आहे, कारण आज त्याला कोणत्या योजनेतून काय लाभ होणार हे स्पष्ट होत नाही. परंतु निवृत्तीच्या अगोदर 6 महिने त्याने जर विकल्प देण्याविषयीची बाब केली तर त्यावेळेस तो ठरवू शकतो आपल्याला कोणती योजना योग्य ठरते. म्हणून संघटनांना आता सध्या 2च आव्हान. आपण कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रातील आरक्षण सेवेची व्याख्या बदलायला भाग पाडा. दुसरी गोष्ट, जर ती आरक्षण सेवेची व्याख्या बदलत नसेल, मागील 20 वर्षाची डीसीपीएस एनपीएस योजनेची महाराष्ट्रातील स्थितीची श्वेतपत्रिका पब्लिश शासनाने करावी. आणि जर हेही होत नसेल तर शासनाने या 20 वर्षाची जबाबदारी स्वतः ज्या पद्धतीने कुटुंब निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी 31 मार्च 2024च्या जी आर मध्ये उचलली आणि त्याच्या कार्यपद्धती जी आर मध्ये ज्या पद्धतीने डिसेंबर 2024 मध्ये उचलली त्या पद्धतीने
या कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेची जबाबदारी उचलावी लागेल, ती न्यायिक आहे. व्हिडिओ आपल्या समोर एक सविस्तर उदाहरण घेऊन, एक नव्हे कित्येक उदाहरण आहेत, पण एक ऍक्च्युअल या गोष्टीला फिट बसणारं उदाहरण घेऊन लवकर आपल्या समोर येतोच आहे. दुसरी गोष्ट, संघटनांनी काय करावी, कर्मचाऱ्यांनी काय करावी, तर कर्मचाऱ्यांना यूपीएस किंवा आरएनपीएसचा विकल्प देण्याची सुविधा ही कर्मचारी ज्या ज्या वेळेस सेवानिवृत्त होणार आहे त्याच्या अगोदर 6 महिने अगोदर त्याला देण्याची संधी आहे. या बाबतीतली मागणी, ह्या 2 मागण्यावर तात्काळ काम सर्व संघटनांनी करावं, जेणेकरून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेले सर्व कर्मचारी जे डीसीपीएस आणि एनपीएस योजनेमध्ये भरले गेलेत आणि जे कर्मचारी या वर्षभरामध्ये सेवानिवृत्त व्हायचे अशा सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. नुसता यांनाच न्याय मिळेल का? नव्हे, जे कर्मचारी या दोन्ही योजनेत आहेत किंवा नाहीत या सर्वांना देखील योग्य न्याय मिळेल. आणि तोच न्याय, तोच शोध पेन्शनचा आपल्याला घ्यायचा आहे. तो न्याय महाराष्ट्र शासनाला करावाच लागणार आहे. जर महाराष्ट्रामध्ये लोकशाही असेल तर लोकशाही प्रणालीमध्ये जो समानतेचा हक्क आहे, जो न्यायाचा हक्क आहे, जो हक्क असतो, मागणी आणि हक्क मध्ये फरक आहे. मागणी ही पूर्ण करता येते किंवा करता येत नाही, तिला डावललंही जाऊ शकतं. हक्क हा मात्र द्यावा लागतो, न्याय हा मात्र करावा लागतो. आणि कर्मचाऱ्यांच्या मागील 20 वर्षाच्या डीसीपीएस आणि एनपीएस योजनेतील महाराष्ट्रातील गोंधळ, अनियमितता, प्रशासकीय जबाबदारी हे सिद्ध करते कर्मचाऱ्यांचा न्याय करावाच लागणार आहे. कृपया गांभीर्याने या सर्व बाबीकडे पहा. केंद्रामध्ये जरी एक विचारी महाराष्ट्रासारखं सरकार असलं तरी महाराष्ट्र सरकारने आपला स्वतःचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. केंद्राच्या मागे जाऊन जमणार नाही, परिस्थिती तशी नाहीये. केंद्राने स्वतःची एनपीएस योजना सविस्तर व्यवस्थित चालवलेली आहे. महाराष्ट्र शासन यात पूर्णतः किती टक्के झालं हे मला माहिती आहे. पूर्ण डाटा प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक डिपार्टमेंटचा माझ्याकडे आहे. त्यावरून सांगतो की पूर्णतः अपयशी ठरलेला आहे. साधारण 2021-22 पर्यंत 99% तरी अपयशी ठरले. मग जर असं असेल तर मग हा कर्मचारी अशी आधांतरित योजनेवर आधारित आरेख सेवेची व्याख्या घेऊन यूपीएस आणि आरएनपीएस मध्ये कसा जाऊ शकतो? आणि जे सेवानिवृत्त व्हायला आलेले डीसीपीएस एनपीएस मध्ये मागील 20 वर्ष भरडले गेलेले कर्मचारी आहेत, ते येत्या 2-4 वर्षामध्ये 10 वर्षाच्या आत आरेख सेवा पूर्ण करण्यामध्ये ते तरी कसे, त्यांना तरी न्याय कसा मिळणार आहे? म्हणून आरएनपीएस यूपीएस योजना आणायच्या ज्या तारखेपासून आणायच्या तिथून पुढे आपण लागू करा. जर मागच्या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने जर त्या लागू करायच्या असतील तर पूर्वलक्षी प्रभावाने आपण त्या लागू करत असताना अगोदरच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या आरेख सेवेबाबत योग्य बाबी झालेल्या आहेत का, त्याची जबाबदारी कोणाची आहे, त्याची चुका कोणाच्या आहेत, कोणावर जबाबदारी आपण निश्चित केली, ह्या सर्व बाबी पाहून पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून विकल्पाची मुदतवाढ झाली, पण आता पुढे काय, तर पुढे सध्या एकच होणं गरजेचं आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आयएनपीएस, जी की महाराष्ट्र शासन अंतर्गत येते, या योजनेतील आरेख सेवा आणि मागील कालावधीतील डीसीपीएस एनपीएस योजनेची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. आणि विकल्प देण्याच्या अगोदर ह्या बाबी गरजेच्या आहेत. दुसरी गोष्ट, विकल्प महाराष्ट्र शासनाने आता 31 मार्च 2026 ला घेण्याऐवजी जो कर्मचारी जेव्हा निवृत्त होणार आहे त्याच्या अगोदर 6 महिने त्याच्याकडून विकल्प घ्या. त्याला त्यावेळेस ठरू द्या कोणत्या योजनेमध्ये जायचंय, तेव्हा कुठेतरी योग्य होईल. आज ज्यांनी ही योजना लादली, ज्या समितीने ही योजना समोर आणली, त्या समितीला फेस करायला मी तयार आहे. त्या समितीने सांगावं मी कोणत्या योजनेचा भाग व्हावं. आज रोजी जर मी कोणत्या योजनेचा भाग व्हावं हे समितीतील सदस्य सांगू शकत नाही, तर त्यांनी काढलेल्या निष्कर्षावर आधारित योजना कर्मचाऱ्याला न्याय देऊ शकत नाही. असेल तर मी त्यांना फेस करायला तयार आहे. मला संधी द्यावी, मी माझं म्हणणं त्यांच्याही समोर मांडायची एक कर्मचारी म्हणून जबाबदारी उचलायला तयार आहे. कारण या जबाबदारीतूनच महाराष्ट्रातील पेन्शनचा हक्क मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाला हे जड नाही. इतर राज्याचं बघा, 2017-18 पर्यंत जुनी पेन्शन मध्ये होती. पश्चिम बंगाल सारखं राज्य आजही जुनी पेन्शन मध्ये आहे. जुनी पेन्शन योजनाच लागू आहे. म्हणून ते काय लगे दिवाळखोर झाले असं नाही. म्हणून जर 20 वर्षाच्या अनियमिततेला मी स्वतः जबाबदार नसेल, कर्मचारी स्वतः जबाबदार नसेल, तर माझ्या मायबाप सरकारने ते ठरवावं या कर्मचाऱ्याला कोणती पेन्शन योजना द्यायची. कर्मचाऱ्यांनो, ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. आज रोजी 1-2 विभाग सोडले तर महाराष्ट्रातील कोणताही विभाग नाही, शालेय शिक्षण तर नाहीच नाही, ग्रामविकास नाही, आरोग्य नाही, जलसंपदा नाही, असा कोणताच विभाग नाही की ज्यांच्या DCPS योजनेमध्ये अनियमितता नाही. कोणत्या डिपार्टमेंटला किती अनियमितता आहे हे वास्तव भविष्यात मांडतोय. माझी विनंती आहे पुन्हा महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी, म्हणजे ऍक्च्युअल आकडे येतील. पण त्यांचे जर ऍक्च्युअल आकडे नसतील तर 5-10% इकडे तिकडे, माझ्याकडे मात्र सगळे आकडे आहेत. जास्त वेळ घेत नाही. कर्मचाऱ्यांनी गोष्टी थोड्या गांभीर्याने घ्या. जुनी पेन्शनचा लढा हा महाराष्ट्रातला संपलेला नाही. मागील महिनाभर मी पाहतोय जाणते माणसं देखील म्हणतायत आता ही योजना स्वीकारून पुढे जाऊ, पुढे गेल्यानंतर यांचं नेतृत्व करू आणि जे असेल ते होईल. वेळ आली तर आपल्या अंशदानातलं काही टक्के रक्कम आपण वापस घेऊ. जुनी पेन्शनचं काय? जुनी पेन्शन मधल्या अंश राशीकरणाचं काय? वेतन आयोगाने होणाऱ्या वाढीचं काय? कर्मचाऱ्याच्या मुलामुलीच्या सुरक्षिततेचं काय? कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर मयत झालेल्या पत्नीला मिळणाऱ्या कमी वेतनाचं काय? 80% वाढ होणाऱ्या पेन्शनचं काय? दिसतं एवढं साधं सोपं नाही. UPS RNPS मधून ते कधी मिळणार नाही. केंद्र सरकार काय देईल याचं आपल्याला घेणं नाही. महाराष्ट्रातील कर्मचारी हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे. प्रत्येक राज्य स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतं. कर्मचाऱ्याने केंद्राचा विचार सोडून द्या. NPS मधून मिळणाऱ्या सुधारणेचा विचार सोडून द्या. आज रोजी 1 वर्ष RNPS आणि UPS मधून काय मिळणार आहे याचा विचार सोडून द्या. विचार करा मागील 20 वर्षामध्ये माझ्या बाबतीत काय झालंय. माझी आरक्षण सेवा जर 1 दिवस जरी सरकार म्हणतंय त्या पद्धतीने कमी असेल तर त्याला जबाबदार कोण? जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. ही जबाबदारी न्यायिक दृष्टीनं निश्चित होणं गरजेचं आहे. कृपया इकडे लक्ष द्या. आणि RNPS UPS मध्ये जर जायचं असेल तर त्याच्यात जो नियुक्त होणारा कर्मचारी आहे, म्हणजे उदाहरण 1 एप्रिल 2026 नंतर नियुक्त होणारा कर्मचारी त्याचा विचार करेल. किमान 1 वर्ष तरी महाराष्ट्रात सध्या नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्याने, मागील 20 वर्ष भरडल्या गेलेल्या कर्मचाऱ्याने, या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याने स्वतःकडे एकदा डोका, स्वतःच्या DCPS NPS खात्याच्या आरक्षण सेवेमध्ये एकदा डोका. हेच आपल्याला आता विकल्पाची मुदतवाढ नंतर पुढे काय मध्ये पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्यांनो आपल्याला RNPS चा विकल्प जर द्यायचा ठरलं, UPS चा जर विकल्प द्यायचा ठरलं तर आपण निवृत्त होऊ त्याच्या अगोदर 6 महिन्याच्या आत दिला तर काही फरक पडत नाही. राज्य सरकारला तर अजिबात पडत नाही, कारण त्यांच्या आजपर्यंत स्पष्ट झालेल्या RNPS योजनेच्या कार्यपद्धतीत काही फरक पडेल अशी कोणतीही गोष्ट नाही. केंद्र सरकारच्या UPS बाबत आहे, कारण त्यांना कर्मचाऱ्याचं NPS मध्ये सरकार म्हणून स्वतःला अंशदान इकडे 10% करायचंय आणि फुल कॉर्पस मध्ये 8.5% करायचंय. ही सुद्धा चुकीची बाब आहे. समानता येत नाही. कशी? मागील 15 दिवसापूर्वीच केंद्र सरकारच्या इथं जबाबदारपूर्वक पाठपुरावा करणाऱ्या ऍक्टिव्ह मेंबर सोबत माझं बोलणं झालं. त्यांना हा मुद्दा आपण सांगितलाय. मुद्दा काय आहे? केंद्र सरकार UPS चा विकल्प जर 31 जून 2025 पर्यंत घेणार असेल तर विकल्प घेत असताना केंद्र सरकार 2 बाबी करत आहे. कर्मचाऱ्याने NPS मध्ये राहायचंय का हे ठरवायचंय, किंवा कर्मचाऱ्याने UPS मध्ये का जायचंय हे ठरवायचंय. जर अशी परिस्थिती असेल आणि UPS या योजनेमध्ये केंद्र सरकार स्वतःचं अंशदान, भलं ते इंडिव्हिज्युअल कॉर्पस मध्ये 10% आणि फुल कॉर्पस मध्ये 8.5%, म्हणजे एकूण 18.5% करत असेल, आणि हे का करतंय तर कर्मचाऱ्याला ॲश्युअर्ड पेआउट महागाई वाढीनुसार सुरक्षितता, त्याचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून जर ही तजवीज होत असेल तर NPS धारक कर्मचाऱ्याला काही सुरक्षितता नाही का? NPS मधून त्याचा उदरनिर्वाह होणार आहे का? होत नाही. हे 2 व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर पाहिले.
मग आता जर दोन पर्याय एकाच वेळी समोर असतील तर दोन्ही पर्यायामध्ये शासनाचं अंशदान सुद्धा सारखं असणं गरजेचं आहे. युपीएस मध्ये जर केंद्र सरकार कोणत्याही खात्यामध्ये धरून जर 18.5% अंशदानाची तजवीज दर महिन्याला कर्मचाऱ्यासाठी करीत असेल तर एनपीएस मध्ये देखील त्या कर्मचाऱ्याला 18.5% अंशदान 14%च्या बदल्यात देणं न्यायिक आहे. दोन्ही योजना जर समपातळीवर आणायच्या असतील तर योग्य आहे. आणि असं झाल्यानंतर कर्मचारी ठरविल कर्मचाऱ्याला एनपीएस मध्ये जायचंय का युपीएस, हे मी केंद्र सरकारचं बोलतो. मग आता त्याच्या पुढे जर विचार केला तर माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला न्याय एकच कळतो. कर्मचारी हा जर एनपीएस आणि युपीएसचाच घटक राहणार असेल तर कर्मचाऱ्याला आत्ता 18.5 आणि 1 एप्रिल 2019 पासून 14 हे टक्के अंशदान कर्मचाऱ्याने का घ्यावं? जर एनपीएस योजनेतील 10% अंशदानावर कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह होणार नाही हे लक्षात आल्यामुळं आपण 1 एप्रिल 19 पासून 14% आणि 1 एप्रिल 2025 पासून आपण जर 18.5% स्वतःचं सरकार अंशदान करत असेल तर पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचारी ज्या दिनांकाला नियुक्त झालाय त्या दिनांकापासून त्याला ते मिळणं गरजेचं आहे. आरेख सेवा जर आपण त्याच्या कपात झालेल्या वर्षापासून युपीएस मध्ये धरणार असाल तर एनपीएस मध्ये तीच आरेख सेवा ग्राह्य असलेल्या दिनांकापासून त्याला सरकारचं अंशदान वाढीव मिळणं गरजेचं आहे. हा पाठपुरावा देखील महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आज नसला किंवा असला आहे, काही असो तरी हा बदल केंद्र सरकारने केला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार पातळीवर एक कर्मचारी म्हणून जरी मी लढू शकलो नाही तरी त्या ठिकाणी ऍक्टिव्हपणे जे लढतायत त्यांना हे मुद्दे देण्याचं काम आपण करतो आहोत. करता येईल तेवढं योग्य करण्याचा बाबी करत आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्वांनी खूप गांभीर्यपूर्वक पुढे जाणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातील जुनी पेन्शनचा लढा किमान कर्मचारी आरएनपीएस आणि यूपीएसचा विकल्प देईपर्यंत संपलेला नाही. माझ्यासाठी तर तो अजिबात कधीच संपलेला नाही. जरी जाणत्या माणसांना आपले नेतृत्व करणाऱ्यांना आज वाटत असेल की लढा संपत आहे, आपण कर्मचाऱ्याला पुढच्या योजनेत ढकलू आणि नेतृत्व करत बसू, चुकीचं होत आहे. गांभीर्यपूर्वक विचार करा. पुन्हा एकदा विनंती आहे, माझे व्हिडिओ पाहत असताना शांत डोकं ठेवून निवांत असताल त्याच वेळेस पहा, म्हणजे भावना, त्यामागील तार्किक बाबी, त्यामागील सगळ्या वस्तुनिष्ठ बाबी आपल्या समजण्यास मदत होईल. आणि त्या जरी नाही समजल्या तर इथून पुढे आता जेवढा काही कालावधी मिळालाय त्या सर्व कालावधीमध्ये एकच ध्येय आहे, शोध पेन्शनचा. कर्मचारी म्हणून मला माझा शोध घ्यायचा आहे, माझ्यासोबत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा शोध घ्यायचा. दुसरी गोष्ट, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा आपला हक्क आहे, तो हक्क आपल्याला मिळवायचा आहे. काम कोणीही करा, मुद्दे देण्याचं काम करू, गरज पडेल तिथे समोर येऊन पाठपुरावा नक्की. या ठिकाणी आज थांबूया. विकल्पाची मुदतवाढ जरी झाली असली तरी यातून काहींना कदाचित न्याय मिळेल, परंतु काहींवर सध्या अन्याय होतोय आणि त्यांच्या आज उपजीविकेचा विषय अडचणीचा आहे. तो कसा ते पुढील अनेक उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल. तेव्हा त्यांना देखील आज तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी कार्यरत राहणं गरजेचं आहे. कारण जर उशिरा न्याय मिळाला, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 13-14 वर्ष उशिरा कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी सुरू झालं. केंद्र सरकारने 5 मे 2009लाच आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची कुटुंब निवृत्ती ग्रॅज्युटी दिली. महाराष्ट्र सरकार 31/3/23 पर्यंत वाट पाहिली. का उशिरा शासन कार्यपद्धती आणि सगळ्या बाबी करतय याचं कोडच मला सुटत नाही. परिस्थिती खूप भयानक आहे. विशेष ह्या वेळेस मात्र एका गोष्टीचं वाचलं, शालेय शिक्षण विभाग, संचालक कार्यालय आणि आयुक्त कार्यालय लगेच तात्काळ आरएनपीएसचे 12 तारखेला पत्र काढलं, 31 तारखेपर्यंत विकल्प भरून घेण्याचे आदेश काढले. अहो, आपल्याच खात्या अंतर्गत मागील 20 वर्ष जवळजवळ 80% अंधार आहे. हे कर्मचारी कसे आरएनपीएसचा आणि यूपीएसचा विकल्प देतील? आणि एक गंमत तर नवीनच पाहिली, असं पत्र काढले, अंशतः अनुदानित शाळेवर कार्यरत जे की टक्केवारीमध्ये आज वेतन घेत आहेत अशांनीही आरएनपीएस किंवा यूपीएसचा विकल्प द्यावा. मग माझ्यासारख्याला वाटतं मग त्यांना 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची जाहिरात धरून किंवा नियुक्ती धरून त्यांना आपण जुनी पेन्शनच का देणार?
त्यांना का कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयात लढायला लावले? मायबाप सरकार आणि प्रशासन, आपण आमचे नियुक्ते आहात, कृपया योग्य बाबी व्हाव्यात, अगोदर स्वतःची जबाबदारी पाहावी, एवढीच विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. कर्मचाऱ्यांनो, हे जर व्हिडिओ आपणास आवडत असतील तर कृपया लाईक करा. आपले कोणतेही प्रश्न असू द्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्याकडे काही पर्याय असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्याकडून आपल्याला काही अपेक्षित असेल तर तेही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. दुसरी गोष्ट, पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आपल्याला येईल. कारण यापुढे प्रत्येक मागणी जी आपण करणार आहोत त्याला महाराष्ट्रातील प्रत्येक डिपार्टमेंटचं एक उदाहरण तरी आपण देणार आहोत. ते उदाहरण समजल्यानंतर मागणी मागील माझी भावना काय आहे आणि कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा हक्क काय आहे हे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नक्कीच कर्मचाऱ्यांनो, आपण माझ्यासाठी दैवत आहात. एक सेवक म्हणून मला जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. थांबतो. जय हिंद.